हे ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला माहित होतं आचारसंहितेचा बाऊ करून त्यात काळं मांजर आडवं घालतील, म्हणतील हे बंद करा आणि अफवा पसरवतील. योजना बंद झाली म्हणून मी सांगितलं की ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे टाका. 2 हप्त्याचे पैसे टाकले. खरं आमची नियत साफ आहे, आम्ही देणारे लोक आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. कारण त्यांना काय कळणार 1,500 सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले. पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत नाही करणार. पण या एकनाथ शिंदेला माहित आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, गरिबीतून आलाय. माझी आई कसं घर चालवायची मी पाहिलंय, कशी काटकसर करायची. फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, औषधाला पैसे मी पाहिले. तिच्या त्याचे पहिले पैसे दिले, लगे विरोधक चक्रावले, त्यांचे डोळे पांढरे झाले, तोंड काळाला बुरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तसं गुलाबराव थोडा मैं भी सीख रहा हूं. आणि म्हणाले पैसे आले, लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढायला म्हणून काढून घ्या. अरे बाबानो, हे देणारं सरकार आहे, हे देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे दिल्यानंतर पुढचे पण तिसरा, चौथा आणि 5वा हप्ता पण आम्ही दिला. आम्हाला माहित होतं की आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील, खोडा घालतील. आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा. आता चंदू भैया आणि इकडे लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ आहेत. आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही 5वा हप्ता पण दिला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, हे लोक कोर्टात गेले. मगाशी गुलाबराव म्हणाले अडकल्लेवार का पडकल्ली कोण, वडपल्लेवार काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी सुनील केदार यांचा माणूस नागपूर मध्ये आता गेलाय. हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायला. एक जण गेला होता मुंबई हायकोर्टामध्ये, त्याला हायकोर्टाने 1 दिली थोबाडे पाळकडून. सरकारचं काम आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं तर सरकारने काम, हा सरकारचा निर्णय, त्याला फेटाळून लावली याचिका. पण आता नागपूरच्या ह्याच्यात पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल. कारण कोर्टाला माहित आहे माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी आता म्हणाले, कोणीतरी आता अफवा पसरवली आहे निवडणूक आयोगाने म्हणे की स्थगित केली. निवडणूक आयोगाने काय म्हटलंय, आचारसंहितेच्या काळात काही नवीन योजना असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घ्या. आपण आचारसंहिता अगोदर ही योजना सुरू केली आणि आचारसंहिता आडवी यायला नको म्हणून आपण नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता नोव्हेंबर 20 ची निवडणूक झाली, आचारसंहिता संपल्या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात येणार आणि पुढचे पण हप्ते सुरू राहणार. ही योजना बंद होणार नाही. ही योजना कायम स्वरूपी आम्ही केली. 33,000 कोटी वर्षाला लागतात, त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातून मी आलोय.
सर्वसामान्य गरीबातून मी आलोय, गरिबी मी पाहिली आहे, माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली, काटकसर पाहिली आहे, महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे हे सगळं मी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा विचार केला, जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मी करून दाखवलंय, सरकारने महायुतीने करून दाखवलंय. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, हे देणारं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, कोणी माईचा बाप आला तरी, मायकाला आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा. आणि आम्ही तुम्हाला 1,500वर नाही ठेवणार. तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिला, 1,500चे 2,000 करणार. तुम्ही अजून ताकद दिली, 2,000चे 2,500 करू. आशीर्वाद मोठा दिला तर 3,000 काय त्याही पेक्षा जास्ती देताना हे सरकार हात आकडता घेणार नाही. कारण हे तुमचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, सर्वसामान्यांचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देताना, कारण देण्याची दानत असावी लागते, नियत साफ असावी लागते, देण्याची वृत्ती असावी लागते. ती महायुती सरकारमध्ये आहे, महायुती सरकारमध्ये आहे. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं. आणि म्हणून आम्ही योजना अनेक केल्या. लेख लाडकी लखपती योजना, मगाशी गुलाबरावनी सांगितलं, वयाच्या 18 वर्षामध्ये 1,01,000 खात्यात जमा झाले पाहिजे. मुलींचं शिक्षण, चंदूबाईंनी मगाशी सांगितलं. एक बातमी मी ऐकली टीव्हीवर, त्याच दिवशी एका मुलीने आत्महत्या केली होती की 50% ती इंजिनिअरिंग शिकत होती, 50% फी भरायचा बोजा माझ्या आई बापावर नको म्हणून तिने आत्महत्या केली. मी चंद्रकांत पाटील आपले मंत्री, उच्च शिक्षण मंत्री यांना सांगितलं, सरकार कोणासाठी आहे? या आपल्या सरकारमध्ये जर शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल, मग सरकारचा काय उपयोग? त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, 100% फी माफ करणार हे पहिलं राज्य आहे आपलं. आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काय करायचं त्याचं सर्व खर्च फी सरकार भरणार. हा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. आज बचत गटाच्या माध्यमातून आपण लोकांना सक्षम करतोय. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून आपण पुढे जातोय. महिलांना 50% ST मध्ये सवलत केली, 50%चा लाभ घेताना माझ्या बहिणींनो. आता माझ्या बहिणी माझ्या भावांना सांगतात, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते. प्रशिक्षण भत्ता देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे की आपण सुशिक्षित बेरोजगारांना आपण प्रशिक्षण भत्ता देऊ लागलो. आज ज्येष्ठ नागरिक इकडे आहेत, ज्येष्ठांना देखील 3,000 रुपये डीबीटीने त्याच्या खात्यात देऊ लागलो. तेही देखील तुमच्या खात्यात येतील. 3,000 कमी आहे, त्याच्यावर नक्की विचार करू. आता आचारसंहिता आहे, त्यामुळे मी सांगत नाही, पण जाहीरनाम्या, आपल्या वचननाम्यात या सगळ्या गोष्टी आम्ही देऊ. आज मी आपल्याला सांगतो, तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली. आज ज्येष्ठांना जायचं असतं, पंढरपूरला जायचंय, राम मंदिर बघायचंय, शिर्डीला जायचंय, पैसे नाहीत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण लागू केली. म्हणजे या सर्व योजना आपण सुरू केल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना कधी सुरू झाल्या नाहीत.